इयत्ता 6वी, कविता 8वी, माय. आता पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाय आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान. भरून येत डोळ्यात तिच्या, भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्ण माय, तवा माही माय. वडिलांनी कवीला शाळा सोडून कामधंद्याला लाग असे म्हटले की आई वडिलांना शपथ घालून सांगायची की मुलाच्या डोक्यात असे भलते सलते विचार भरू नका. ती वडिलांना तिच्या परीने समजून सांगताना तिच्या डोळ्यात पाणी भरून यायचे. मुलांनो, डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना गंगा यमुना म्हणतात हे आपल्याला माहीत आहेच. पण कवी येथे आपल्या आईच्या डोळ्यात येणाऱ्या पाण्याला तापी आणि पूर्णा नदीचे पाणी अशी उपमा देत आहे. कारण कवी खानदेशातील असल्याने त्यांना या नद्या जवळच्या वाटतात. आपल्या आईबद्दल कवी आणखी काय सांगत आहे हे आपण पुढे पाहूया. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याल पाणी, बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याल पाणी. म्हणे कवा दिसन सांग मले राजा तुही राणी, कवा दिसन सांग मले राजा तुही राणी. या डोळ्यानं पाहिन रे, या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, तवा माही माय. या कडव्यामध्ये कवी सांगतात की एकदा असेच बोलता बोलता आईचे डोळे पाणावले. ती म्हणाली, तुझी राणी म्हणजेच तुझी बायको मला कधी रे दिसेल. मी जिवंत असेपर्यंत तुझं लग्न झालं तर मी दुधावरची साय म्हणजेच तुझा सुखाचा संसार पाहीन आणि नातवंडाबरोबर खेळण्याची हौसही पूर्ण होईल. आता पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणत आहे हे आपण पाहूया. म्हणून वाटते मले तुही भरव सुख नोटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी. अन ठेवावे माया, अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय, तवा माही माय. येथे कवी म्हणतात की आईचे हे सर्व प्रेम कष्ट आठवले की माझे मन हेलावून जाते. ते आईला म्हणतात की आई, तुझी ओठी सुखाने भरावी, म्हणजेच तुला जितके सुख देता येतील तेवढे सुख द्यावे. पुन्हा पुढचा जन्म हा तुझ्याच पोटी तुझेच बाळ म्हणून घ्यावा. तुझे दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवावे, म्हणजेच तुझ्या चरणाजवळ राहून कायम तुझे आशीर्वाद मिळावे. मुलांनो, अशा प्रकारे माय या कवितेतून कवीने आईचे कष्ट, तिची माया आणि कवींच्या मनात तिच्याविषयी असलेली कृतज्ञता याचे समर्पक वर्णन केले आहे.